जळगाव जिल्ह्यातले काही पर्यटक देखील त्या ठिकाणी गेलेले होते. किती पर्यटक असतील जळगाव जिल्ह्यातले आणि काय सूचना देण्यात आल्या? याच्यामध्ये काल जो दुर्दैव घटना जम्मू काश्मीरमध्ये झाली त्या घटनेच्या निंदा सर्वप्रथम पूर्ण देशासोबत मी पण करतो आणि या संदर्भामध्ये जळगाव जिल्ह्याचे जेवढे पर्यटक त्या ठिकाणी पहलगामला होते या जम्मू काश्मीरचे इतर भागात होते सगळेजण सुरक्षित आहेत त्या गोष्टीची खात्री करून घेण्यात आली। त्याच्यामध्ये आदरणीय पालकमंत्री महोदय असतील, आदरणीय आपत्ती व्यवस्थापन मंत्री श्री गिरीश महाजन साहेब असतील आणि आदरणीय खासदार श्रीमती स्मिता वाघ मॅडम आणि आदरणीय केंद्रीय मंत्री श्रीमती रक्षा खडसे या आपण सर्व लोकांनी एकमेकांची मदतीने आपण त्या ठिकाणचे प्रशासन आणि इतरांशी आपण त्या ठिकाणी संपर्क साधला आणि सगळे आपले जे पर्यटक होते जळगाव जिल्ह्याचे पर्यटक होते ते सगळे सुरक्षित आहेत त्याची सर्वप्रथम आपण दखल घेतली। त्यांच्याशी जिल्हाधिकारी असतील त्या जिल्ह्याचे अनंतनाग जिल्ह्याचे आणि बाकी जो त्या ठिकाणचे जे राज्य सरकारचे विभिन्न विभागाचे अधिकारी असतील सगळ्यांची कॉन्फरन्स कॉलच्या माध्यमातून आपण सगळेजण बोलले आणि त्याची आपण सर्वप्रथम काही लोकांची संपर्क त्यांचे परिवार लोकांची होत नाही होती, काही लोकांचे मोबाईल स्विच ऑफ झाला होता, ते सकाळी पर्यटनसाठी निघाले होते आणि संध्याकाळपर्यंत मोबाईलमध्ये फोटो वगैरे काढता काढता ते सगळे डिस्चार्ज झाला होता। तर त्यामुळे काही जण घाबरले होते ते आपण त्याला रात्री 8-8:30 पर्यंत आश्वस्त केलं की कुठलेही त्यांचे जो नातेवाईक आहे ते म्हणजे त्याला कुठल्याही प्रकारची अडचण नाही आहे। जम्मू काश्मीर प्रशासन असतील, केंद्र सरकारचे विभिन्न विभाग असतील, त्या ठिकाणी भारतीय सेना असतील, बाकी सगळे जो त्या ठिकाणी उपस्थित अधिकारी आहे, पोलीस आहे, सगळे लोकांनी खूप सहकार्य केलं। प्रत्येकाने सुरक्षित रीती त्यांचे हॉटेलमध्ये लॉजेसमध्ये त्यांनी व्यवस्थितपणे पोहोचावा याच्यासाठी खात्री करून घेतलं आणि आपल्याशी पण आपण कंटिन्यू संपर्कात होतो आणि कुठलीही अडचण कोणाला येणार नाही। आणि माझी फक्त आपले सगळे पर्यटकांना यही विनंती आहे की त्या ठिकाणचे जे स्थानिक प्रशासन आणि शासन जो काही आपल्याला सूचना देत असेल त्यांचे जो मार्गदर्शन असेल त्याचे हिशोबाने आपण पुढील वाटचाल आणि पुढील काम करावं।